जरांगे पाटलांची एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांना तुमच्याबाबत एक प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्यांनी अश्लील हातवारे देखील केले त्याच्यात. आता हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे. जरांगे म्हणजे तो आता त्याच्या अश्लील हावभावावर काय बोलायचं. एखाद्या तमाशामधला बतावणीकार असतो ना, त्याच्या पलीकडं जरांगेकडं बघितल्यानंतर लोकांना दुसरं काही आठवत नाही. तमाशामधला जो सोंगाडे असतो त्याचंच तो काम करतोय. त्यामुळे हातवारे करेल, अजून काय करेल, अजून काय करेल. जो माणूस सलाईन लावून किंवा जो माणूस आधार घेऊन नारायणगडावर जातो आणि तिथं 1.5 तासाचं भाषण जोडितो, त्याला काय बोलावं आपण. त्यांनी तुमच्यावर टीका देखील केली आहे. ते म्हणतात ज्याला तुम्हाला प्रसिद्धीची खूप हाव आहे आणि तुम्ही पोलिस आणि सगळे घेऊन जातात अनेक ठिकाणी. हा, मला प्रसिद्धीची हाव आहे आणि याला तुझं काय बाबा, तुला कशाची हाव आहे. तुला एक दिवस बूम नसला, एक दिवस पत्रकार परिषद नसली तर तुझा पार तिळपापड होतो. त्यामुळं प्रसिद्धीचे हाव कुणाला आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं काय बोलावं या माणसावर. परळीची जी लाभार्थी टोळी आहे ते संपवणारा नेता आहेत म्हणतात. हे बघा, तो त्याला म्हणा एक ठरवतो अगोदर. कधी म्हणतोय तू येवल्यावाल्याच्या सांगण्यावरनं करतोय, कधी म्हणतोय तू परळीवालीच्या सांगण्यावरनं करतोय, कधी म्हणतोय हा फडणवीसचा माणूस आहे. तू नक्की ठरव. अरे मी तर ओबीसीचा माणूस आहे, गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसींच्या हक्काधिकारावर बोलतोय आणि तू काय नाव जोडतोय एक 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 एक. त्यामुळे तू ठरव अगोदर. तुझ्या झालंय डोक्याची मंडई. तुला रोज एक वेगळं दिसतंय, अजून परवा दिवशी अजून कुणाच तर नाव घेईल. त्यामुळे जरांगे ठीक आहे, जरांगेच्या बुद्धीच्या कोतीप्रमाणे बोलेल. आता ते तुमच्यावर तर त्यांनी टीका केलीच आहे, त्याच्यावर तुम्ही बोललात, पण त्याच्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे असू देत किंवा छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांना म्हणले की बहीण भावांनी माझ्या नादी लागू नका म्हणून. तुझ्या नादी लागायला तू आहेस कोण. मुळामध्ये 10-12% जर तुला एवढा माज आणि मस्ती असेल तर मग आम्ही 50-60% आहोत ना. त्यामुळं ह्यांना बोला आणि ह्यांच्या जातीला बोला, बाकी ओबीसीनी काही आपलं काय अडचण होत नाही असं म्हणणारा तू त्यांचं आरक्षण घालवलं आहे आणि त्यांना अडचण होत नाही असं कसं म्हणू शकतो बरं. त्यामुळं तू 10% सांभाळ, आम्ही 50-60% गाठोडं सांभाळू. तुम्ही छगन भुजबळ फार कधी बोलताना दिसत नाही. ते तुमच्यासोबत आहेत नाही आहेत, त्यांचा फोन येतोय नाही आहेत हे तुम्ही सांगताना दिसत नाही. पण जरांगे आज म्हणाले ते स्वार्थासाठी, हे सगळ्यासाठी स्वार्थ करतायत आणि त्याचा राजकीय याच्यात वापर करून घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, जरांगेला म्हणावं मी ग्रामपंचायत सदस्याचं पोरगं पण नाही, माझे आईबाप कुठं ग्रामपंचायतीचे मेंबर पण नाहीत. भुजबळ साहेब हे सगळ्याचा वापर नाही. भुजबळ साहेब हे ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका मांडतायत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमचा वापर करून घ्यायला आम्ही कुठं विधानसभा लढली, लोकसभा लढली, मतदानात रूपांतर करून घेतलंय असं काहीच नाही ना. त्यामुळे जरांगेनी थोडंसं डोकं जाग्यावर ठेवून बोलावं. कारण जरांगे खूप काही बोलतात, खूप काही, आणि त्यामधूनच महाराष्ट्रामधलं हे वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जरांगेला समर्थन देणाऱ्या लोकांनी सुद्धा काय दर्जाचा आपण नेता निवडला आहे याचा विचार करण्याची गरज आज मराठा बांधवांवरती, मराठा समाजावर आलेली आहे. मराठी आणि ओबीसी यांनी भांडू नये असं पण त्यांचं काही प्रमाणात सूर दिसतो. कुणाचं? तू कोण सांगणारा. जरांगेनी मुळात भांडणं लावली, जरांगेनी नेत्यांना टार्गेट केलं, जरांगेनी ओबीसीमधल्या जातींना टार्गेट केलं. हे खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत चुकीचं आहे आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये जाहीर भूमिका घेण्यानं महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडलेलं आहे संपूर्ण. जरांगे सातत्याने टीका करताना दिसतात तुमच्यावर असू दे, तुमच्याबाबत त्यांना जर विचारलं तर ते अश्लील हातवारे आज केले. त्याच्या आधी ते अनेकदा म्हणतात ज्यांना मी मोजत नाही ह्यांच्याबद्दल मला विचारू नका. ते असं इतका राग का असावा त्यांना तुमच्याबाबत. ते बघा, आम्हाला मोजत नाही, नको मोजू बाबा. तुला कोण मोजतोय त्याचं हे कर. आणि जरांगेला मोजत नाही, धरत नाही, सोडत नाही, ही कुठली भाषा आहे हो. ही लोकशाहीची भाषा आहे, ही सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे. विचारांचं उत्तर विचारानं द्यावं ना कधीतरी. आम्ही म्हणतोय की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. आम्ही म्हणतोय म्हणजे आम्ही नाही म्हणत. सुप्रीम कोर्ट म्हणतोय, संविधान म्हणतोय, अनेक आयोग म्हणत आहेत. याचं उत्तर नाही त्याच्याकडं. मी मोजितच नाही, मी बघितच नाही, मी सोडतच नाही, मी धरतच नाही, हे काय भाषा आहे. आणि मराठा समाजावरती अरे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पंजाबराव देशमुख, अरे एवढी मोठी मान्यवर विचारांची इथं रास असताना मराठा समाजाला असा माणूस निवडावा नेतृत्व करायला, हे खरं तर दुर्दैव आहे. मराठा समाजाचं प्रश्नच नाही, दुर्दैव आहे.
आज तो ओबीसी मधल्या प्रत्येक जातीला तो आज डोळ्यासमोर ठेवतोय. तो म्हणतोय 50% वरती 2% आरक्षण आपल्याला संपवायचं आहे, चॅलेंज करायचं आहे. त्या 2% कोण येतात? एसबीसी मध्ये येतात ते कोष्टी, हलबा कोष्टी, त्यामध्ये येतात कोळी, पानकोळी, सोनकोळी, त्यामध्ये येतात ते पद्मशाली. आणि म्हणतोय की माझं ना ओबीसींचं काही देणं घेणं नाही, काही ठराविक लोकांचं देणं घेणं आहे. एका आडनावाचा देखील त्यांनी आज उल्लेख केला आहे आणि एकाच आडनावाचे असेल तर त्यांनी अर्ज दाखल करा, त्याच्यानंतर 94चा जो GR होता तो रद्द करा, अशाही अनेक मागण्या केल्या. म्हणजे कुठल्या आडनावाबद्दल बोलतायत ते? मग मोरे हे आडनाव मराठा पण आहे, ओबीसी पण आहे, SC पण आहे. मग आता कुठल्या आडनावाला तो चॅलेंज करणार? ह्याच्या डोक्याचं ना अक्षरशः लाज वाटते महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या लोकांची की असा माणूस तुम्हाला निवडावा लागला. अर्थ न्यायमूर्ती PB सावंत कुठं, BG कोळसे पाटील कुठं, ND पाटील कुठं, आणि हे काय देवटं काढलंय, कुठून शोधलंय हे? ह्याच्या डोक्यावर पहिल्यांदा इलाज करा, पहिल्यांदा ह्याला चांगल्या सायकेट्रिकला दाखवा. हा माणूस महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणतात ह्या सगळ्या ह्याच्यात अजित पवारांना पण आम्ही सोडणार नाही म्हणते. ते अजित पवारांपर्यंत तू 10% मतावरच उड्या मारतोय ना, आणि मग बाकीच्या 90% एकत्र आल्यावर तुला 10% जरी एकत्र आणता येत असतील तर आम्ही 90% एकत्र आणल्यावर तुझं काय होईल? तू पासंगाला तर उरशील का? त्यामुळं हे जरांगे निव्वळ बावळट माणूस आहे, मूर्ख माणूस आहे. याच्या नादाला महाराष्ट्रानं लागू नये ही माझी महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडून विनंती आहे. आणि ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे, बाबा आता यांनी आमच्या जातीवर येण्याचं ठरवलं आहे. तुम्ही 400-450 जाती एकत्र यायचं का नाही ठरवा. नसेल तर आपण गुलामीमध्ये आपलं आपलं काम करूया. धन्यवाद. ओबीसी बांधवांना खूप खेदानं इथं नमूद करावं असं वाटतंय. पण तुम्हाला आवाहनच करावं लागतंय प्रत्येक पहिल्या दिवसांपासून ओबीसींना. अजूनही ओबीसी एकत्र येत नाहीये असं वाटतं? निश्चित येत नाहीये, कारण पांदीच्या रस्त्यानं जरी जायचं म्हटलं तरी यांच्या जमिनी आहेत. यांच्याकडे दूध संस्थांचे मालक, चिलिंग प्लॅन्टचे मालक हे आहेत. गावातल्या ओबीसीने धार काढली तरी यांच्या डेअरीमध्ये जाऊन धार घालावी लागते. कारखान्यांचे मालक हे आहेत. आम्हा ओबीसी बांधवांनी जर शेतात थोडासा ऊस पिकवला तर ऊस कारखान्याला कधी तोडून घेऊन जाणार? त्याला पांढरा तुरा आल्यानंतर त्याचा एकदम कापूस तयार झाल्यानंतर पाठवायचा का एकदम त्याचं टनेज आणि बाकी सगळ्या गोष्टी भरत असताना पाठवायचा? हे कारखानदार ठरवणार. शिक्षण संस्थेमध्ये कोणाच्या घालायचं आणि कोणाच्या काढायचं हे कोण ठरवणार? हे ठरवणार. गावातला पॅनल प्रमुख हे, सोसायटी प्रमुख हे, बँकेचा चेअरमन हे. एखादं 5-10 हजाराचं लोन मागायचं म्हटलं, 5-10 हजाराचं एखाद्या नडी अडचणीला पैसे काढायचं म्हटलं तर सावकारकी हेच. त्यामुळे ओबीसी बांधव हा शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, प्रतारित आहे. आणि गावगाड्यामध्ये ओबीसीवरती होल्ड आहे यांचा. त्यामुळे राज्यकर्ती जमात असलेल्या माणसांनीच ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं जर ठरवलं असेल तर ओबीसी बांधवांनी परत गुलामीत जगायचं, परत जी हुजूर म्हणायचं, परत पाटील तुम्ही म्हणताय ती बरोबर. तुमचा लढा त्यासाठीच आहे, जी हुजूर म्हणू नका यासाठी लढा आहे. आणि तुम्ही तेच म्हणतायत की आता काही ऑप्शन उरलं नाही आणि तुम्हाला जी हुजूर म्हणावं लागेल. हो, फुले शाहू आंबेडकर, शाहू महाराजांनी कायदे बनवले, शाहू महाराजांनी रिझर्वेशन पॉलिसी आणली, आरक्षणाचे जनक म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कायद्यात रूपांतरित केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी याची सगळी समतेचे विचार मांडलेले होते. ह्या माणसांच्या विचारांचं खरं तर जातीयांत व्हायला हवं होता. इथं समतेचं राज्य निर्माण, देश निर्माण व्हायला हवा होता. पण आता जाती अंताऐवजी जात वर्चस्वाची भाषा जरांगेसारख्या मूर्ख माणसाच्या नादी लागून जर महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शेवटचं काय आव्हान द्याल जरांगेंना? कारण जरांगे सातत्याने टीका करतायत. आधी तुमच्यावर बोलायचं, त्याच्यानंतर फडणवीसांवर तर ते बोलतातच, त्याच्यानंतर पंकजा मुंडे आहेत, अजित पवार आहेत, या सगळ्यांवर बोलतायत. तुम्ही त्यांना काय ठोस उत्तर द्या? जरांगेंनी 5वीला ॲडमिशन घ्यावं, जरांगेंनी शाळेला ॲडमिशन घ्यावं. आणि शाळा शिकत शिकत त्याला थोडंसं नागरिकशास्त्र कळेल, त्याला थोडंसं इतिहास कळेल, त्याला पुढं जाऊन समाजशास्त्र कळेल. आणि मग पहिल्यांदा 10वी-12वी झाल्यानंतर आपण त्याला वाटलं तर एक वेगळा कोर्स लावायला सांगू शासनाला आणि त्याची शिकवणी लावून घ्यावी त्यांनी. पहिल्यांदा महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी कुणी कुणी जीवाची कुर्बानी दिली, महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे हक्क म्हणजे काय, SC STचे हक्क म्हणजे काय. आणि ते जर कोण बोलत असेल तर परत तू त्याच्या जातीवर बोलणार. आता कोण जात एखादी जर आपल्या विरोधात जात असेल तर तिला सोडून द्या, निग्लेक्ट करा. म्हणजे काय, म्हणजे परत आज पण म्हणालेत म्हणजे काय याला म्हणायचं आहे, म्हणजे जाती जातीमध्ये भांडा. हे खरोखर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. जरांगेसारखा असा
मूर्ख हरामखोर माणूस, हरामखोर हा शब्द येतोय माझ्याकडं, या माणसानं महाराष्ट्राचा हा पूत बिघडवून टाकलेला आहे असं माझं मत आहे. जरांगे पाटील हे मूर्ख आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते बिघडवलं आहे. मराठ्यांसाठी ते लढत आहेत, मात्र ओबीसीसाठी आम्ही लढतोय आणि आमचा लढा असा सुरू ठेवणार असल्याचं हाकेंनी सांगितलंय.